आहे जात्याने संघाचा कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. तर पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय अरुण पारंगे त्यांच्या समेत दुसरे पंच नरेंद्र पाटील भरपूर अनुभव असलेली जोडी आपण बघतोय पंचांच्या भूमिकेत. चला जास्त टाइमपास करायचा नाहीये, लगेच पंचांनी सामन्याला सुरुवात करायला सांगायचे. सलामीची जोडी सुद्धा मैदानात बघतोय आपण. भरपूर प्रेक्षकांची गर्दी असणारे चांगले असं मैदान, चांगल्याशी धावपट्टी ते बनवले आणि पहिल्या सामन्यामध्ये 65 धावा आणि 5 या सामन्यामध्ये किती धावांचं टार्गेट असणार आहे ते मात्र गिरवळे संघ बनवतोय बातनपाडा संघा विपक्ष. तर 4 षटकांच्या सामन्यामधला पहिलं P1चं षटक 5 आहे. कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू सपवतोय आपण बघतोय. गुणलेखकाच्या भूमिकेत निखिल मस्कर, तसेच आमचे दुसरे समालोचक ज्ञानेश्वर वायल आणि आमचे सर्वांचे लाडके आदरणीय रोशन सकपाल सर सुद्धा आणि सर्व पाहुण्यांचं सर्व प्रेक्षकांचं मनापासून मी हार्दिक अभिनंदन करतो. बोलतोय मैदानाकडे जिथे रंगतोय पहिल्या फेरीतला दुसरा सामना गिरवले विपक्ष बातनपाडा संघ. तर गोलई मार्कोर गोलंदाज विजय मुकादम एक अनुभवी असा खेळाडू होतो. बातनपाडा संघाकडून पंचांचा ग्रीन सिग्नल सामना सुरू होण्याचा पहिल्या चेंडू सामना करण्यासाठी तयार होतो. मात्र डावी हाताचा फलंदाज आणि डावी हाताचा गोलंदाज पहिला जमीन लगतचा फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र जर डायरेक्ट हिट झाला असतं कदाचित अडचणीत सापडू शकला असता धावचीच्या स्वरूपानं, परंतु चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धाव पूर्ण केली आणि संघाचा श्री गणेश झालाय. एक या धाव संख्येनं आपलं वैयक्तिक खातं आणि संघाचं सुद्धा खातं कवलं एक या धाव संख्येनं. तर बिनबाद एक अशी संतांनी सावध सुरुवात होताना दिसते ती मात्र गिरवले संघाची प्रथम फलंदाजी करत असताना. तर आपण बघतो नाणेफेक जिंकल्यानंतर प्रत्येक कर्णधार क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतो, परंतु इथे मात्र फलंदाजीचा निर्णय घेतला तो मात्र गिरवले संघाच्या कर्णधारानं. कारण जास्त धावांचा डोंगर त्यांना उभा करायचा असेल 55-60 किंवा त्याच्या सुद्धा अधिक, परंतु तितका ताकदीचा गोलंदाज येतो मात्र बातनपाडा संघाकडून. विजय जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही व्यवस्थित बॅटवर आला नाही आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसते ते मात्र विजय या गोलंदाजाकडून. तशी गरज सुद्धा आहे बातनपाड्याच्या संघाला एक चांगल्या गोलंदाजाची, कारण चांगलं असं नाव आहे बातनपाड्याचं. या मैदानावर चांगले मैदान सुद्धा गाजवले बातनपाडा संघानं. ती आठवण पुन्हा एकदा करून देतात का 5 आहे बातनपाडा संघाचे सर्व खेळाडू. गोलंदाजी मार्फत गोलंदाज नारपडे एंड करून विजय आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बसला. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आणि चेंडू सरळ विसरला होतो मात्र विकेट किपरच्या हातामध्ये कोणतीही चुकी न करता. आणि इथे मात्र एक अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होताना दिसते ते मात्र गोलंदाज विजय याच्याकडून. आता मात्र थोडंसं दडपण असणार आहे या फलंदाजावर, कारण 2 चेंडू निर्धाव झाल्यानंतर नक्कीच मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्याच्यामध्ये सुद्धा एक चान्स असते विकेटची, पण काय करणार फलंदाज आणि काय करणार गोलंदाज सर्वांच्या नजरा आहेत त्या मात्र मैदानाकडे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज आणि एक धाव सहजरित्या पूर्ण आणि 1 धावसंख्येने धावपटका धावा आहेत त्या मात्र बिनबाद 2 अशी धावसंख्या येते. पहिलं षटक काढत असताना आपण बघतो P1चं हे षटक जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असतो, कारण 38 सर्कलचा विचार केला तर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात बाहेर, कारण पूर्णपणे संधी असतं ते मात्र फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना. परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी करतो, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो, कोणतेही मोठे फटके मारण्यात यश येत नाही या दोन्ही फलंदाजांना. उजव्या हाताचा फलंदाज, एक डाव्या हाताचा फलंदाज. 5 आहे रोहन हातमोडे स्ट्राईक अँड उभा आहे डाव्या हाताचा फलंदाज. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होताना दिसते आणि इथे मात्र पूर्णपणे दडपण जे नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारली ते मात्र गिरवले संघाचे या कर्णधारानं. तर मात्र थोडंसं अडचणीत आले तो मात्र गिरवले संघ प्रथम फलंदाजी करत असताना. प्रत्येक क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते, जसं झालं होतं शेवटच्या षटकामध्ये सोमण्य संघाच्या फलंदाजीने चांगली फलंदाजी. इथे मात्र डायरेक्ट हिट जर केला असता तर नक्कीच पुन्हा एकदा अडचणीत सापडू शकला असता. इथे मात्र 1 धाव पूर्ण होताना दिसते आणि 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या ते मात्र P1चं षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपल्या 10 धावा आहेत त्या मात्र बिनबाद 3. DJ
तसेच मोपाडा संघाचा कर्णधार आणि तलेगाव संघाचा कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचं आहे. मोपाडा संघाचा कर्णधार आणि तलेगाव संघाचा कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचं आहे. तो ओलियम पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे रंगतोय. पहिल्या फेरीतला दुसरा सामना गिरवले विपक्ष बातनपाड या दोन संघांमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. P1च्या षटकाचा विचार केला तर आपण बघितलं फक्त 3 धावा खर्च केले होत्या विजय या गोलंदाजानं. आणि आता पाहता कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू सपवतोय. बातनपाडा संघाचा कर्णधार दीपक मुकादम याच्या हातामध्ये चेंडू सपले. पाहता दीपक मुकादम कशा प्रकारे गोलंदाजी करणार, परंतु हातामध्ये चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. 40-45 धावा तरी धावफलकावर लागल्या पाहिजे तर एक टफ फाईट मुकाबला इथं प्रेक्षकांना ग्रामस्थांना अतिथी प्रमुख पाहुण्यांनी ते पाहायला मिळेल. ते मात्र शॉर्ट पिच चेंडू होता आणि इथे मात्र 5 आहे. चेंडू जाणार सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय 4 धाव्यांचा. ते चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या होती ते मात्र धावफलकावर बिनबाद 7 अशी धावसंख्या येते. ते मात्र चांगली सुरुवात केली या षटकामध्ये. फलंदाज डावे आपण बघतोय रोहन आतमोडे अशी गरज सुद्धा आहे त्यांच्या संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि सोपासा झेल आणि फलंदाजाला मागावरी परतावं लागेल. चांगलंसं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपण बघतो डीजे ऑपरेटर चांगलंसं गाणं वाजवतात. त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया शृंखलेच्या मार्फत. ओलिया मैदानाकडे जिथे पहिल्या चौकाराचा मार खाल्ल्यानंतर दुसऱ्या सुद्धा एक मोठा पट्टा मारण्याचा प्रयत्न फसला आणि सोपासा झेल आपण बघतो गलीमध्ये टिपला आणि माघारी परतावं लागलं. ते मात्र फलंदाजाला. आणि आता तिसऱ्या क्रमांकावर आपण बघतोय ऋषी. प्रत्येक क्रिकेटमध्ये आपण बघतो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आक्रमक असा फलंदाज असतोय, परंतु तशी गरज सुद्धा आहे संघाला. कारण धावफलकावर धावा आहे त्या मात्र दुसरे षटक कार्यरत असताना 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. ते मात्र बॅटची एज आणि इतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित पुन्हा एकदा अडचणी सापडू शकला असता. इथे मात्र 5 आहे. जल्लोष तर केलाय क्षेत्ररक्षकानं, परंतु फलंदाजाला म्हणत वाटतंय माघारी परतावं लागेल. डीजे सगळ्यांना पाहायला मिळेल. एक चांगली असा पार्टनरशिप करावी लागणार या दोन फलंदाजांना. तर कुठवर एक चांगलं असं धावफलक इथे पाहायला मिळेल अशी गरज सुद्धा आहे. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती, परंतु तो निर्णय कुठेतरी आपण बघतोय चुकीचा होताना दिसतोय आतापर्यंत. तसेच तलेगाव संघाचा कर्णधार आणि मोपाडा संघाचा कर्णधार कुठे असतील तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. आपल्याला दुसरी पुकार झाली त्यामध्ये शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू हवेमध्ये, परंतु शतशक तैनात नाही. इथे मात्र एक धाव चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. एक या धाव संघाने संघाची धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 8
8 धावा लागल्यात आतापर्यंत. चांगली अशी गोलंदाजी आपण बघतोय बातामपाडा संघाकडून, कारण बातामपाडा संघाचा विचार केला तर चांगले असे फलंदाज आहेत बातामपाडा संघामध्ये. कमीत कमी 40-45 धावा आता तरी स्कोअर बोर्ड लागल्या पाहिजेत, तर एक प्रेक्षकांना मान्यवर एक फाईट मुकाबला इथे पाहायला मिळेल. इथे मात्र चांगलासा तडला चेंडू, चेंडू जाणार सीमारेषा पलीकडे. पंच इशारा करतात, खणखणीत असा षटकार. भक्तांच्या पाठीशी राहतो उभा. आपण बघतोय तसेच आता इथे मात्र चांगली फलंदाजी करताना दिसतो मात्र गिरवल्याचा सलामीचा फलंदाज करण. तशी गरज सुद्धा आहे आणि षटकार आहे. सायन संघाची धावसंख्या होती मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. 14 धावा लागल्या. धावा प्रकाश चेहऱ्यावर म्हटल्या पटकन क्षेत्ररक्षक तैनात, परंतु काही करू शकत नाही आणि शेवटच्या चेंडू जिंकला तो मात्र चेंडू. पंचांचा इशारा 4 धाव्यांचा. षटकांच्या समाप्तीनंतर धावा प्रकार धावा आहेत त्या मात्र 18 धावा लागल्यात. 9च्या सरासरीने आपण बघतोय धावा पूर्ण करण्यात यश आले आतापर्यंत गिरवले संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना तर उर्वरित अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे गिरवले संघासाठी. तर पाहता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा जमवणार अजून गिरवले संघाचे फलंदाज. तर या 2 फलंदाजांमध्ये चांगलीशी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या षटकामध्ये विजय मुकदम यानं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट्स. आणि या षटकाचा विचार केला तर दीपक मुकदम यांनी 15 धावा खर्च केल्या आणि एक विकेट आणि 1 रनआउटच्या स्वरूपाने 1 विकेट आली होती. तर 2 विकेट आले होते आणि 15 धावा आले होते या षटकामध्ये. ते पाहतोय कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. वैयक्तिक पहिल्याने संघातर्फे सांघिक 3रा षटक अनिकेत मुकदम. तर पाहता अनिकेत मुकदम कशा प्रकारे फलंदाजी करणार येणार आहे. 12 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे गिरवले संघासाठी. धावा प्रकार धावा आहे त्या मात्र 9च्या सरासरीनं 2 षटका समाप्तीनंतर 18 धावा लागल्या. इथे मात्र चेंडू हवेमध्ये शतशक खरोखर झेल घेण्याचा प्रयत्न करत आणि चेंडू सीमारेषा पलीकडे खणखणीत असा षटकार. बदल्यात 24 धावा लागल्या. धाव पलकावर चांगली अशी पार्टनरशिप आपण बघतोय. चौथ्या विकेटसाठी चौथ्या विकेटसाठी आपण बघतोय दोघांच्या मध्ये चांगली अशी पार्टनरशिप होणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. ते या 2 फलंदाज दाखवून दिले आणि इथे मात्र अकुटप्यात चेंडू होता. चेंडू हवेमध्ये, परंतु इथे मात्र एक धावची होण्याचा चान्स आणि इथे मात्र खराब असा थ्रो. खरोखर एक खराब असा थ्रो आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपाचा एक चान्स होते आणि इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. आणि 2 या धावसंख्येनं संघाची धावसंख्या होती मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा लागल्या. धावा पलकावर आपण बघतोय तालमेलमध्ये थोडी गडबड झाली होती, कारण तरी सुद्धा एक खराब थ्रोच्या कारणानं एक जीवनदान मिळतो तो मात्र फलंदाजाने एक्स्ट्रा धाव सुद्धा. तर कधी कधी या एक्स्ट्रा धावा आपण बघतोय शेवटच्या क्षणी नक्कीच मागात पडत असतात. तर 12वा प्रतिनिधी असेल त्यांनीच पाणी घेऊन जायचंय मैदानात, परंतु 3 षटकांचा खेळ झाल्या नंतरच 3रं षटक संपल्यानंतरच पाणी घेऊन जायचंय. पण बघतोय पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय स्ट्राईक पंच अरुण पारंगे, तसेच त्यांच्या समेत आपण बघतो नॉन स्ट्राईक पंच नरेंद्र पाटील. पंचांच्या भूमिकेत वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. चांगलीशी गोलंदाजी करतात, परंतु शतशक थोडीशी खराबी होताना दिसते आपल्याला. त्याचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतात आणि चेंडू हवेमध्ये, परंतु
इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसते. चेंडू उचलणार, फेकणार, एकच धाव येते या चेंडूवर आणि एक या धावसंख्येला संघाची धावसंख्या वाढते. धावपलकावर धावा आहेत, त्यामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा लागल्या. धावपलकावर तिसरं षटक कार्यरत असताना चांगली गोलंदाजी करतो तो मात्र अनिकेत. एक षटकाचा जर मार खाल्यानंतर त्याच्यानंतर केलेली वापशी आणि चांगलीशी पार्टनरशिप 4थ्या विकेटसाठी या 2 फलंदाजामध्ये तशी गरज सुद्धा होती. गिरवले संघाला नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतली होती तर 5-40-45चं टार्गेट नक्कीच इथे पाहायला मिळेल. शॉर्टपिच चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र चेंडूला भिरकावून लावले सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, षटकार. मात्र 33 धावा लागल्या. धाव पलकावर तिसरं षटक करत असताना थोडंसं मागराचं षटक आपण बघतोय. तिसरं षटक आहे अनिकेत मुकादम याचं. कारण या षटकाचा विचार केला तर 2 असे फटके इथे प्रेक्षकांना मान्यवरांनी ते पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये परंतु एकच धाव येईल या चेंडूवर. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित रनआउटचा चान्स होता. परंतु 2 धावा पडून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. दोन्ही धावसंख्येने संघाची धावसंख्या होती. मात्र प्रथम फलंदाजी करत असताना बातांपाडा संघापेक्ष गिरवले संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा लागल्या. धाव पलकावर पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या त्या विजय मुकादमनं. परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दीपक मुकादम यानं 15 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर आलेलं हे तिसरं षटक आपण बघतो. मागडचा षटक. पंच पारंगे यांचा इशारा येतो. डाव्या एसटीच्या खूपच बारून जाणारा चेंडू होता. स्वेड चेंडूचा इशारा करतात. अतिरिक्त साईन एक धाव मिळते. परंतु धावा येणं गरज आहे क्रिकेटमध्ये आणि एक या धावसंख्येने 10 प्रकार धावा आहेत. त्या मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा लागल्या. धाव पलकावर चांगली फलंदाजी आता आपण बघतोय गिरवल्या संघाकडून. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पसतोय. चेंडू आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाही आणि इथे मात्र पंचांचा षटक संपला इशारा आणि मैदानात पाणी सुद्धा घेऊन जायचंय. डीजे चला जास्त टाइमपास करायचा नाही. पण बघतोय डे नाईटची टुर्नामेंट असणार आहे. डे अँड नाईटमध्ये पूर्ण करायचे आहे. त्याच्यामुळे सहकार्य करायचं आहे. प्रत्येक सामने 4-4 षटकांचे आपण बघतोय. तर पहिल्या फेरीतला दुसरा सामना उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या माहितीसाठी गिरवले पक्ष बातांपाडा. तर गिरवले संघ प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा प्रकार धावा आहेत. त्या मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा आहेत. 12च्या सरासरीनं या धावा पूर्ण करत आतापर्यंत यश आले. तरी 12च्या सरासरी राहिले तर नक्कीच 12 48 म्हणजे 50च्या आत नक्कीच हे टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळेल. कारण अशी गरज सुद्धा आहे. कारण पहिला सामना झाला तर जाताडे संघानं 65 धावा जमवल्या होत्या आणि 66 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 10 धावांनी तो सामना पराभूत झाला होता. सोमण्य संघ जाताड संघाबरोबर. ह्या सामन्यामध्ये आपण बघतोय भरपूर प्रेक्षकांची गर्दी सुद्धा असणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा घर बसल्याही सेवा आपल्याला प्राप्त करून दिले. इथे मात्र एक धाव बोलून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि इथे मात्र तसे या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती मात्र 38 धावा लागल्या. धाव पलकावर आपण बघतोय शेवटचं स्लॉगवरचं षटक आपण बघतोय. जयेश
भोयर याच्या हाता जयेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवला, स्लॉगरचा षटक, आणि इथे मात्र फलंदाजला वाटलं की त्या चेंडू सोडून दिला होता, परंतु यू टर्न घेतला आणि इथे मात्र फलंदाज माघारी परततोय. आपण बघतो एकता स्पोर्ट्स नारपोली आयोजित डे नाईटची टुर्नामेंट राज्य जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या नावाने ओळखले जाणारी वर्ष 4थं असणारे चांगलंसं आयोजन, चांगलंसं ट्रॉफी आपण बघतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल सुद्धा आहे. तर चांगल्या फलंदाजाने एक संधी आहे नाव कमवण्याची सुद्धा, पारितोषिक मिळवण्याची सुद्धा, आणि भरपूर ग्रामस्थ सुद्धा आहेत नारपोलीचे, सावला, दहिवली, सोमटण्याचे. ते मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडूला सरळ भिरकावून लावलंय. पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे आणि पंचांचा इशारा येतोय खणखणीत असा षटकार. चांगली फटकेबाजी होताना दिसतंय. गिरोळी संघाच्या फलंदाजानं आल्या त्यांनी स्वागत केल्या गोलंदाजानं. या गोलंदाजाचं या फलंदाजानं षटकारा साईनं आपलं खातं सुद्धा खोललंय आणि षटकारा साईनं संघाची धावसंख्या होती मात्र 43 ना 43. इथे मात्र 44. ते मात्र चेंडू हवेमध्ये आणि झेल तर काही होऊ शकत नाही. जोपर्यंत चेंडू उचलणार, फेकणार, 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या या दोन्ही फलंदाजांना. 2 या धावसंख्या संघाची धावसंख्या होती मात्र 46 लॉस ऑफ 4 विकेट्स. आपण बघतोय जी चौथी पार्टनरशिप झाली होती, 4थ्या विकेटसाठी ती पार्टनरशिप चांगलीशी पाहायला मिळाली प्रेक्षकांना. त्याच्या जोरावर इथं आपण बघतोय चांगलं असं टार्गेट उभं करणार तो मात्र गिरवले संघ प्रथम फलंदाजी करत असताना स्ट्रेट आउट मारला फटका. इथे मात्र शत्रशक ताईना ते एकदा तो सहजरित्या पूर्ण आणि इथे मात्र एक या धावसंख्येला संघाची धावसंख्या होती मात्र 47 धावा लागल्या धाव पलकावर. चांगल्याशी नाणेफेक जिंकल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी चाचपडत खेळतोय गिरोला संघ, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर चांगली फलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकाचा विचार केला तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 18 धावा आल्यात आणि ह्या षटकामध्ये 5 स्लॉगरच्या षटकामध्ये किती धावा येणार. आणि इथे मात्र चांगलासा तटला चेंडू हवेमध्ये, परंतु शतशक पात्र आलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, पंचांचा इशारा, षटकार. आणि म्हणत वाटतंय 4 षटकांचा खेळ संपलाय, सत्र संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत त्या मात्र अर्धशतक पूर्ण झाले. 4 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा झाल्यात आणि 54 धावांची गरज असणार ती मात्र विजयासाठी. डीजे तसे हॅलो, एक मिनिट डीजे. तसे तलेगाव संघाचा कर्णधार आणि मोपाडे संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचं आहे. मोपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे, तलेगाव संघाचा कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. तसेच मैदानात पाणी घेऊन जायचं आहे पंचांना. आणि पुढचा सामना असणार आहे तलेगाव पक्ष मोपाडा. दोन्ही कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. तसेच मयूर म्हात्रे मोपाड्याचा आपण कुठे असेल तर आपण यायचं आहे. मयूर म्हात्रे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. खरोखर पण क्रिकेटचा नियम सुद्धा आहे, नियम सुद्धा पाळताना आपण बघतोय. लाईन अप करून येतात खेळाडू, लाईन अप करून बाहेर जातात. तर बघतो पहिल्या फेरीतला दुसरा सामना रंगतो नारपोलीच्या या मैदानावर, ज्याला मसोबा असं नाव देण्यात आलंय. चांगलंसं मैदान, चांगलीशी धावपट्टी बनवले, फलंदाजीसाठी पोषक असणारी म्हणत होते फलंदाजी. कारण पहिल्या सामन्यामध्ये 65 धावा आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघतोय 53 धावा कुठून काढल्यात आणि 54 धावांची गरज असणारे म्हणजे फलंदाजीसाठी चांगली अनुकूल येते. मात्र ही फलंदाजी या धावपट्टी आपण बघतोय. तर बातांपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे.
24 चेंडू आणि 54 धावांची गरज असणार ते मात्र विजयासाठी बातांपाडा संघाला. तर पुढचा सामना असणार आहे मोपाडा विपक्ष तलेगाव. दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. तसेच पुढचे धावता वर्णन करतील, या 54 धावा वाचवतील की पार करतील याचा धावता वर्णन वाचे साथी कॉमेंटेटर रोशन सतपाल सर. हॅलो, वेलकम. सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आपण जिल्हा परिषद आणि सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2022 हे थरार नाट्य या मैदानावर अनुभवतोय. मॅच आहे, एकीकडे भातानपाडा संघ आहे तर दुसरीकडे आपण गिरवली संघाला पाहतो आहोत. टीमची टोटल जर पाहिली तर 53 धावा आहेत. खूप मोठा धावफलक आहे आणि एवढा पल्ला गाठायचा आहे. आता मात्र फलंदाजी करत असताना भातानपाडा संघाला सलामीचे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये दाखल होताना पाहिलेत. केतन मुकादम आहे, दुसरा एक फलंदाज आहे. गिरवली संघाच्या फलंदाजीचा जर विचार केला तर खूप ताकद होती फलंदाजीमध्ये. शेवटच्या फलंदाजाने जी आक्रमकता दाखवली त्या आक्रमकतेच्या जोरावर 50च्या पुढे धावसंख्या सेट करण्यामध्ये यश आलेलं आहे गिरवली संघाला. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊयात. 4थं वर्ष आहे. तळेगाव संघ आपला संघनायक आता थोड्याच वेळात आम्हाला इथे हवा आहे, अन्यथा मग आयोजक तुम्हाला जी पनिशमेंट करतील त्याला सामोरं जावं लागेल. कारण मोपाडा संघाचा संघनायक आपल्या प्रतीक्षेत इथे उभा आहे. तमाम आयोजक आपण पाहतोय गेल्या सातत्यानं महिनाभर या स्पर्धेसाठी मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप दिमागदार स्पर्धा, यावर्षीचं अजूनही देखणं आयोजन. केतन मुकादम आणि दुसरा फलंदाज आपण पाहाल जयेश मुकादम, हे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. जयेश भोईर, माफ करा. गिरवले संघ पाहाल आपण. लुक जर पाहिलं तर खूप सुंदर लुक आहे. ब्लॅक अँड व्हाईट युनिफॉर्ममध्ये सर्व खेळाडू उभे आहेत. प्रोफेशनल व्यावसायिक संघ जसे खेळतात तसा मात्र त्यांचा लुक इथे पाहायला मिळतोय. पूर्ण ट्रॅक शूजमध्ये इथे उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आता गोलंदाजीची ताकद त्यांना दाखवावी लागेल. श्रीतेज पाटील गोलंदाजी करतोय, नारपोली विलेज एंडकडून गोलंदाजी करतोय. आदरणीय काना मस्कर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. पहिला बॉल आपण पाहिला आउटसाईड ऑप्शन गोलंदाजी आहे. बॅटची वरची कडा लागली आणि शॉर्ट थर्डमॅनला उभा असलेला क्षेत्ररक्षक मात्र सुरेख क्षेत्ररक्षण घडवतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर केतन मुकादम सारखा धाकड फलंदाज आहे. खूप मोठा अनुभव आणि खूप ताकद आहे त्या फलंदाजाकडे, क्षमता आहे. यावेळेला मात्र 30 यार्ड सर्कल बाहेर ऑन साईडला खेळाडू उभा आहे जोपर्यंत फील्ड करणार. एक धाव कंप्लीट केली जाते. सुरुवात होतोय, शुभारंभ धावसंख्येचा बिनबाद 1 असं समीकरण. एकता स्पोर्ट नारपोली आयोजित दिवस रात्री क्रिकेटची स्पर्धा. आज तसं पाहायला गेलं तर तापमान थोडासा जास्त आहे, गरमीचं प्रमाण जास्त आहे. मस्त फटका खेळला ऑन साईडला. इथे क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. 08 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल मनू, ज्यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि इथून मात्र 1 धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेली आहे. 1 धाव कंप्लीट झाली. टीमची टोटल 2 धावा. चांगली सुरुवात आहे. गोलंदाज यावेळेला सज्ज. नेक्स्ट वन रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि यावेळेला परफेक्ट शॉट सरळ सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट 6 पाहायला मिळाला. फलंदाज यावेळेला केतन मुकादमच्या बॅटमधून. ए डीजे वाल्या, केतन मुकादम याचा फेवरेट शॉट आपण पाहिला. फेवरेट झोन तोच एरिया आहे, कारण मी बऱ्याचशा अंशी त्याला खेळताना पाहतो. तर दर्जेदार फलंदाजी असते. रिव्हर्स त्याचा अतिशय आवडता फटका. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय, परंतु बऱ्याच वेळ हवेमध्ये लँड होतोय चेंडू. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून
टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा. 1-0. गोलंदाज आपण सतीश पाटील याला पाहू शकाल. रिफ्लेक्टेड साऊंड आपण पाहाल. समोर एक उंच टेकडी असल्या कारणानं आवाज पुन्हा पूर्ण मैदानामध्ये घुमघुमताना समालोचन कक्षामधून. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. मस्त फटका खेळलाय. काय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली केतन मुकादम ज्याच्या बॅटमधून. अजून एक चौकार. तलेगाव संघ लाईव्ह टेलिकास्ट आहे, त्यामुळे आपल्याला वारंवार आवाज नाही. आता मग समालोचन कक्षामधून आयोजकांनी जर आम्हाला सांगितलं तर मग आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. एवढं लक्षात घ्या. सहकार्य अपेक्षित आहे. वारंवार तुम्हाला आवाज दिला जातोय तरीसुद्धा तुमचा कर्णधार इथे येत नाही आहे. इनिंग संपायच्या आतमध्ये आपण इथे हजर हवेत. एक मोठी मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि हे सगळं तुमच्यासाठी आहे, त्यामुळे तुमचं सहकार्य अपेक्षित असणार आहे. मोठमोठ्या ट्रॉफ्याज आपण पाहिल्यात. दिमागदार पद्धतीनं 2-2 समालोचन कक्ष आहेत. रात्रीचं आपण रायगड जिल्हा परिषदेचं सुंदर समालोचन कक्ष पाहू शकाल. पहिलं षटक संपतोय. 14 धावा खर्च करतोय गोलंदाज श्रीतेज. देवेश नवीन गोलंदाज. देवेश भूमकर. निखिल माझ्याबरोबर आहे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. सुरुवात तर दमदार झालेली आहे निखिल. तसं पाहायला गेलं मी मगाशीच म्हटलं की केतन मुकादम या खेळाडूकडे एक क्षमता आहे आणि रिव्हर्स अटेम्प्ट करून एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला आणि वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळतोय हा केतन. हेच आपण पाहू शकाल. यावेळेला समोर आहे फलंदाज जयेश भोईर. जयेश भोईर गोलंदाजीसाठी आपण देवेश भूमकर याला पाहाल. सवलाईंकडून गोलंदाजी करतोय. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी आउटसाइड ऑफ स्टंप. खूप बाहेर आहे पण आम्हाला सांगतील हा खराब चेंडू असणार आहे. पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. टीमची टोटल 1 न मूव्ह होते, पुढे सरकते. 15 धावा. 15 धावा आहेत. पाठलाग करायचा आहे मला तर वाटतंय 56 धावांचा. मस्त फटका खेळला. स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मात्र तिथे उभा आहे. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. 16 धावा होत आहेत आतापर्यंत फलंदाजी करत असताना. अर्थातच भातनपाडा संघाच्या विपक्ष खेळतोय तो मात्र गिरवले संघ. पूर्णतः जवळचे संघ मात्र इथे जवळच्या संघांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. निखिल आपण पाहतोय रात्री अजून मोठे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतील, परंतु सुरुवात मस्त प्लॅनिंग केलेली आहे आयोजकांनी. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला सगळे जवळचे संघ ठेवलेले आहेत, त्यामुळे ब्रेक मिळणार नाही मॅचला आणि कंटिन्यू मॅच आपल्याला पुढे ढकलता येईल. चांगलं प्लॅनिंग आहे आयोजकांचं. गोलंदाज यावेळेला तयार आहे. खणून काढलं या बॉलला. पॉइंट आणि कव्हर मध्ये हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठीमागे धावतोय. दुसरी धाव कंप्लीट. मी सन्माननीय चाऊ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आदरणीय मान्यवर चाहू पाटील जे आमचे मान्यवर आहेत त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते 2 संघांमध्ये टॉस करायचा आहे. टॉस बॉक्समध्ये समोर आहे केतन मुकादम. आदरणीय मोपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्नील राऊत साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. यावं आपण, आपलं स्वागत आहे. यावेळेला मस्त फटका खेळला केतन मुकादम. याची बॅट मात्र आता आग उगलते. षटकार.
हिंडा अटके पार रोल आहे आणि टेनिस क्रिकेटनं अक्षरशः रायगड आणि ठाण्याला वेड लावलाय. खूप प्रचंड प्रमाणात टेनिस क्रिकेट खेळलं जातं, खूप प्रेम केलं जातं या क्रिकेटवर, पूजलं जातं या क्रिकेटला. हे सत्य आहे टेनिस क्रिकेटचं. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे बॉल. हो, दोन खेळाडू इथून मात्र जज करू शकले नव्हते, परंतु जर्की नंबर 7 असलेला हा खेळाडू, मला तर वाटतं रोनाल्डो नाव आहे त्या जर्कीच्या पाठीमागे, तो खेळाडू मात्र झेल टिपतोय आणि विकेट. परतावा लागेल फलंदाज केतन मोकादम. याची वादळी खेळी संपते. तळेगाव संघ टॉस जिंकतोय. मला तर वाटतं प्रकाश पाटील मुहूर्त बघून आलेले तळेगाव संघ, अगदी मुहूर्तावर टॉस उडवायला आले म्हणून कदाचित टॉस जिंकलाय. म्हणून आपण बऱ्याच वेळा अनाउन्समेंट करत होतो तरी ती येत नव्हते, मुहूर्त होता त्यांचा. आणि यावेळेला मात्र टीमची टोटल जर आपण पाहिलीत 24 धावा आहे. विजय मुकादम नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, परंतु केतन मुकादमची वादळी खेळी मात्र संपतीये. काय बॅटिंग केली केतननी, मात्र आता पूर्ण जबाबदारी आहे विजय आणि जयेश याच्या खांद्यावर. यावेळेला जयेश माघारी परतणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. गरज होती का लोअर फुलटॉस बॉलवर या पद्धतीचा फटका, म्हणजे नक्कीच मैदानाच्या बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करणं आहे आणि जयेश मैदानाच्या बाहेर. पहा, दिमागदार पद्धतीनं आपल्याला सिरीजची ही सायकल मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. खरंच आयोजकांचं हे यश आहे मित्रांनो. खूप चांगली स्पर्धा असते, खूप मेहनत घेतात ही लोक या स्पर्धेसाठी. जे हवं असतं टेनिस क्रिकेटला ते इथं दिलं जातं. नरेंद्र म्हस्कर यांची करडी नजर आहे त्या सायकलवर, परंतु पाहूया आपण, वेळ आहे, वक्त वक्त की बात आहे. नवीन बॅट्समन आपल्याला नंदू मैदानामध्ये पाहायला मिळेल. नंदू मुकादम ताकड फलंदाज आहे हाही, परंतु एक यशस्वी गोलंदाज देवेश भूमकर आता मात्र विकेट घेतोय. लगातार 2 चेंडूंवर 2 विकेट विजय मुकादम याच्या बॅटमधून. यावेळेला मात्र लोअर फुलटॉसच्या चेंडूवर मोठा फटका, 6 धावा. जय जय बाबा. धावपळकावर लगावल्या गेल्या 54 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अद्याप मला तर वाटते 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. काय सुरुवात आहे टीट फॉर टॅट. ज्ञानेश्वर वयाला आपण पाहतं की 54 धावांचा पाठलाग करत असताना असं वाटलेलं कुठेतरी की मोठं आव्हान आहे, पडझड होती की काय. तर त्यामध्ये आणखीन एक लॉस पॉईंट होता की जो की आपण पाहिलं केतन मुकादमची विकेट. ती विकेट मिळाल्यानंतर असं कुठेतरी वाटलेलं आता मात्र गोलंदाज वर्चस्व गाजवतील, परंतु तसं होऊ दिलं नाही बातनपाडा संघाने. विजय मुकादम याने सांगितलं की क्रिकेट कोणा एका खेळाडूची मक्तेदारी नसते, क्रिकेट कोणा एका खेळाडूचा खेळ नसतो. 11 खेळाडूंनी मिळून खेळलेला खेळ म्हणजे क्रिकेट. प्रत्येकाला आपला वाटा, आपली मेहनत दाखवावी लागते. त्याप्रमाणे आपण विजय मुकादमच्या बॅटमधून आलेला षटकार पाहिलात. टीमची टोटल पाहिली 30 धावा, म्हणजे येणाऱ्या चेंडूंवर आता 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे, म्हणजे प्रतिषटक 12.00च्या रिक्वायर रन रेटनं पुढं सरकावं लागेल बातनपाडा संघाला. यावेळेला मात्र नवीन गोलंदाज राज हातमोडेला वापरला जातोय. नारपोली गाव एंडकडून गोलंदाजी करतोय राज. 14 नंबरची जर्सी प्रदान केलेली आहे आणि तो ब्लॅक अँड व्हाईट युनिफॉर्म मधला हा गोलंदाज राज गोलंदाजीसाठी तयार आहे. मस्त फटका खेळला आहे, धनुष्यबाणासारखा सरळ फटका, परंतु मिळणार मात्र 1 धाव. नंदू मुकादम, विजय मुकादम अँड कंपनी भातनपाडा संघाकडे. आणि एकीकडे आपण पाहाल राज हातमोडे गोलंदाजी करतोय. गिरवले संघाचा हा गोलंदाज. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहेत, कारण माहिती आहे यावेळेला ज्ञानेश्वर की ह्या स्पर्धेचं महत्त्व माहिती आहे. डू ऑर डाय आहे, इथून नॉकआउट राऊंड आहे. जर जिंकलात तर आपलं आव्हान या स्पर्धेमधलं कायम राहील, जर हारलात तर या स्पर्धेला आपल्याला पूर्णविराम द्यावा लागेल. त्यामुळे प्रत्येक सामना, प्रत्येक चेंडू, प्रत्येक क्षण तुमचा अतिशय महत्त्वाचं. राज
गोलंदाजीसाठी तयार आहे समोर विजय, ज्यांनी विजयाची घोडदौड पुढे ठेवलेली आहे भातानपाडा संघाची. कार्पेट शॉट खेळलाय ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येणार. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव धोका होऊ शकतो. थोडासा फंबल झाला यष्टीरक्षक आणि काही क्षणामध्ये धाव कंप्लीट झाल्या 2 आणि टीमची टोटल आहे ती मात्र 33 धावा. 33 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण पाहिली टीमचे टोटल 33 धावा आहेत. हा मस्त फटका खेळलाय, फाईन शॉट खेळलाय, सीमारेषेच्या बाहेर चेंडू, 4 धावा. कोणी हार मारायला तयार नाहीये. प्रयत्न 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 आणि फक्त प्रयत्न केले जातात. यावेळेला विजयाच्या बॅटमधून चौकार आला आणि विजयाचे स्वप्न दाखवतोय भातानपाडा संघाला. क्षमता आहे, विजय स्वतः कर्णधार आहे संघाचा आणि छोटा खेळाडू आहे. त्याच्या शरीरयष्टीकडे जाऊ नका मित्रांनो, खूप घातक आहे. खूप फलंदाजी जर तेवढीच धार आणि गोलंदाजी डिपार्टमेंटमध्येही तेवढीच चांगली कामगिरी. हा फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, कसा येऊ देत, परंतु भातानपाडा संघाला आलेला हा नशिबाचा चौकार. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा राज. हिअर इज नेक्स्ट वन. हलक्या हातानं पॉइंट आणि कव्हर मध्ये खेळलाय. एक धाव, दुसरी धाव नको आहे, दुसरी धाव धोका होऊ शकतो. पहा नशीब बलवत्तर आहे. मी म्हणे नशिबाची साथ भातानपाडा संघाला. 1 धावेनं मूव्ह होतोय, स्कोर कार्ड पुढे सरकतोय. टीमची टोटल 42 धावा. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. समीकरणामध्ये खूप ट्विस्ट आलेली आहे. काय जबरदस्त मॅच. 7 चेंडू 12 धावा, 12 चेंडू आणि मला तर वाटतं 24 धावांची गरज होती. 12.00 ची सरासरी. अद्याप 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. समोर आहे नंदू मुकादम आणि गोलंदाजी राज हातमोडे. तयार आहे शेवटचा चेंडू. मस्त फटका नंदू मुकादम याच्या बॅटमधून. मिड विकेटच्या डोक्यावरनं ब्रँडेड षटकार. संघर्ष संघर्ष करावा लागेल आता मात्र गोलंदाजाला. गोलंदाजाची आता ज्ञानेश्वर तारेवरची कसरत असणार आहे, कारण बॉल टू रन बरोबर 6.00 ची सरासरी रोखावी लागेल गोलंदाजाला, कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. या षटकारानं मात्र विजयाची घोडदौड सतत चालू ठेवलेली आहे, ती मात्र भातानपाडा संघाने. यावेळेला नंदू मुकादम याच्या बॅटमधून आलेला षटकार विजयाच्या समीप नेतोय, विजयाच्या उंबरट्यावर उभं करतोय भातानपाडा संघाला. आता 6 चेंडू आणि 6 धावा वाचवणं गोलंदाजासाठी तारेवरची कसरत असणार आहे. नवीन गोलंदाज प्रतीक हातमोडे, याला मात्र याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. नुसता चेंडू नाही, मी म्हणेन प्रतीक हातमोडेला आता खूप काही करावं लागेल. हा जर सामना प्रतीक हातमोडेनं वाचवला तर मात्र क्रिकेटच्या ऐतिहासिक ज्या डायरीमध्ये नोंद केली जाईल या गोलंदाजाची. आणि ज्या ज्या वेळेला रायगड जिल्हा परिषद सरपंच उपसरपंच ट्रॉफी होईल नारपोलीला, त्या वेळेला मात्र गुणगौरव केला जाईल या गोलंदाजाचं. परंतु तसं घडतंय का? कारण समोर आहे विजय मुकादम, ज्यांनी एक ताकदीची फलंदाजी करत आपल्या संघाचं आव्हान सातत्यानं पुढे नेण्याचं काम या फलंदाजानं केलेलं आहे. तो विजयाची पताका आपल्या गावाच्या बाजूनं नोंदवतोय की मात्र गिरवले संघ वर्चस्व गाजवतोय. फुल टॉस. ओ काय नक्की घडलंय या चेंडूवर. खूप पश्चाताप झाला असावा या फलंदाजाला स्वतःच्या बॅटवर, कारण विकेट. विजय मुकादम माघारी.
देखे जरा नक्कीच पाहिलं जाईल किसमे कितना है दम कोण है पाणी कम, कारण यावेळेला मात्र आता परीक्षेची घडी आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना मी म्हणेन संघर्ष केला तर काही शक्य होऊ शकतं, कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये बरेचसे असे मॅजिकल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतात आणि बऱ्याचशा प्रमाणात असले जे फायटिंग मॅच खूप आकर्षक होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु वेळ दवडू नका, कारण प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. आम्हाला उद्या सकाळ व्हायच्या आत मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये राजेश भोईर दाखल होताना पाहायला मिळेल. प्रतीक हातमोडे गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट. यावेळेला मात्र प्रतीक तयार. मस्त फटका आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल सहज आणि एकच धाव मिळणार. एक धावेनं टीमची टोटल पुढे सरकते. धावसंख्या आहे ती मात्र 49 धावा. आता उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. तसं पाहायला गेलं तर नंदू मुकादमसाठी एक फटका आहे, परंतु गोलंदाजांनी जी त्याचा एफर्ट दाखवला आहे, गोलंदाजांनी ती जी त्याला झोकून दिलं आहे या मॅचमध्ये, ते मात्र वाखाणण्याजोगं आहे. प्रतीक अद्यापही 2 चेंडू फेकतोय, 1 विकेट देऊन मात्र धावा खर्च करतोय 1. 4, 4, 5 अशी आकडेमोड आहे क्रिकेटमध्ये गणिताची. यावेळेला प्रतीक तयार आहे. आडव्या पट्ट्याने खेळून काढतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी होणार का हा प्रश्न आहे. नंदू मुकादम जीवाच्या आकांतापासून सेफ होण्यासाठी धावतोय आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट. उर्वरित चेंडू असणार 3 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. काय मॅच येते, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार का हा प्रश्न आहे. कारण भातानपाडा संघाला बऱ्याचशा वेळेला या मैदानावर अशा फाईट मॅच खेळाव्या लागल्यात. एक मॅच मला अजून आठवते, ज्यावेळेस केतन मुकादम अक्षरशः डोळ्यातून त्याच्या अश्रू आलेले, कारण ती मॅच त्यांनी पूर्ण काढलेली याच मैदानावर, आणि काय जबरदस्त ती मॅच मला अजूनही माझ्या लक्षामध्ये आहे. गोलंदाज यावेळेला तयार आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. संघर्ष करावा लागतोय भातानपाडा संघाला. एवढं सोपं करून देत नाहीये गिरवले संघ. गोलंदाज सज्ज. मस्त फटका आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी होणार का, रन आउट होणार. माय गॉड, इथून मात्र विकेट आहे, परंतु मनसुबा त्यांचा कामयाब होतोय, जो मनसुबा होता नंदू मुकादमला स्ट्राईक देण्याचा. 2 चेंडू आहेत. मला तर वाटतं तिथे तुम्ही त्या ह्याला टच केलेला आहे, त्या आमच्या बाउंड्री लाईनला, तर ती पट्टी सोडा प्लीज. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन आपण दीपक मुकादम. सन्माननीय सदस्य स्वप्नील राऊत, आपणाला आग्रहाची विनंती केली जाते आयोजकांकडून, या प्लीज. वेलकम आहे, स्वागत आहे आपलं या ट्रॉफीमध्ये. मॅच मात्र रंगतदार. 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, हे लक्षात घ्या. 2 चेंडू आणि आता 2 धावांची गरज आहे. समोर आहे नंदू मुकादम. ओ, यावेळेला मात्र विकेट. यस डीजे. की हा सामना सहज जिंकतोय भातानपाडा संघ. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. उरली सुरली अशा म्हणजे नंदू मुकादम होता, तोही मैदान सोडतोय. आता समोर आहे फलंदाज अजित गायकर आणि एक शेवटचा चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी 2 धावा.
कोणताही संघ जो या सामन्यामध्ये हरणार आहे त्याच्यासाठी जीव घेणी हार असणार आहे. मग तो भातानपाडा संघ हारो किंवा गिरवले संघ हारो, परंतु हार मात्र हृदयाला स्पर्श करून जाणार यामध्ये तीळ मात्र शंका आहे नाहीये. जीव घेणी हार, जीव घेणा विजय असणार आहे दोन्ही संघांसाठी. शेवटचा एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. काय प्रचंड तणाव आहे या मॅच मध्ये. गोलंदाज प्रतीक हातमोडे हा गोलंदाजीसाठी तयार आहे. काय गोलंदाजी आहे गोलंदाजाची, समोराची तयार. आणि इथून मात्र विकेट पाहायला मिळते आणि हा सामना मात्र जिंकतोय गिरवले संघ. काय जबरदस्त मॅच, फाईट ज्याला म्हणतात ती फाईट मात्र पाहायला मिळते. ऐतिहासिक नोंद नक्कीच या प्रत्येक हातमोडीची ऐतिहासिक नोंद होणार या टेनिस क्रिकेटच्या जगतावर. 6 चेंडू 6 धावा देऊ शकला नाही. बळीराम पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाजाला शेक हँड करायचं, शेक हँड करायचं. दोन्ही संघांनी शेक हँड करूनच मैदान सोडायचं. आयोजकांकडून आपल्याला सक्त ताकीद आहे. राकेश हातमोडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजाला. आणि पुढच्या संघात ज्यांची फलंदाजी आहे